तर देशभरात मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केलाय। निवडणुका या वोट चोरीमधून होत आहेत। निवडणूक आयोगाला भेटलो पण ते उत्तर देऊ शकले नाहीत, असं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले। आदरणीय राहुलजी गांधी यांनी दाखवून दिलं की देशाच्या निवडणुका वोट चोरीमधून होत आहेत। केंद्रीय निवडणूक आयोग खरं राहुलजी गांधी हे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत। त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते थातूर मातूर उत्तर दिलं। केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर इतिहासातलं सगळ्यात बोगस उत्तर म्हणून नोंदलं जाईल। त्यांनी खुलासा केला नाही, चौकशी केली नाही आणि त्यावेळेस हेही लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा अशाच बोगस पद्धतीनं बोगस मतदार यादीवर झालेल्या आहेत। मतदारसंघ आहे संगमनेरचा, जो ग्रामीण भाग आहे संगमनेरचा, त्याच्यामध्ये 9,500 मतदार यादी बोगस आहे। 9,500 त्यामध्ये शहर नाही, शहराचं मतदारसंख्या 60 आहे, ते मात्र त्यात नाही। 9,500 आहे। आम्ही हरकत घेतली, हरकत घेऊन सांगितलं की हे दुरुस्त झालं पाहिजे। आम्हाला तहसीलदारनं उत्तर दिलं की कोणताही अधिकार आम्हाला नाही, हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही, हे लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे। याचा अर्थ विधानसभेला जी निवडणूक मतदार यादी होती ती कोणत्याही दुरुस्तीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांना वापरली जाणार आहे, हे लक्षात ठेवा। ही बोगस मतदार यादी आहे, ही दुरुस्त झाले पाहिजे, हा आपला आग्रह आहे, हेच सांगेल मी। हे सगळे दुबार मतदार आहेत, हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो। आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या? निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य। पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी? खरं तर हे 4,500 मतदार आहेत। 4,500 4,500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं। ह्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली आहेत: प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर। ही त्यांची मतदार यादी आहे। या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले। आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे आहेत, पुरावे कुठे आहेत? 1 जुलैला जी यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय। याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये 17,29,456 मतदार आहेत। याच्यापैकी 62,370 हे दुबार आहेत। नाशिक लोकसभा मतदार आहेत 19,34,349 आणि दुबार मतदार आहेत 99,673। लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत।
हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत. एक गोष्ट आपल्याला सांगतो, जेव्हा कधी निवडणुका होतील, जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन, जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा. चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत. ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत. आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले, तिथेच फोडून काढायचे. बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही. त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही. तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली, त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती. आज एक महत्त्वाचा विषय आपण हातात घेतला. आपण स्वतःसाठी काही मागत नाही. राजकीय मतभेद असू शकतात, निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो, पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार, लोकशाहीचा हा अधिकार हा जतन करणं हेच आमचं कर्तव्य आहे. हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.